नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर बघा, ही माझी खूप जुनी साडी होती आणि मोठे जे काठ आहेत ना, याचे ते थोडेसे कलर गेलेला खराब झालेले होते, म्हणून मला ही साडी काही नेसावी अशी वाटत नव्हती. तरी हे मधला जो भाग होता तो खूप छान होता साडीचा आणि मला काही साडी म्हणजे टाकून द्यावी अशी काही वाटत नव्हती. तर काय करावं तर म्हटलं चला आज आपण ही साडी कटच करावी. तर एवढी चांगली साडी मी आज कट केलेली आहे. तर कशासाठी, तर याचा आता छान असा अंब्रेला कट ड्रेस शिवणार आहे. तर पदराचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मी वरचा कमरेपर्यंतचा भाग कटिंग करणार आहे. तर त्याच्यासाठी पदर अगोदर मी कटिंग करून घेतला आणि कमरेपर्यंतची जी मापे आपण ब्लाऊजला घेतो ना, सेम तीच मापे इथं मी घेणार आहे. म्हणजे आपलं ब्लाऊजला कसं पूर्ण उंची प्लस 1 इंच आपण घेतो शिलाई मार्जिनसाठी, तर तशीच मापं मी इथंसुद्धा घेणार आहे. तर पदराचा जर आपण वरचा कमरेपर्यंतचा भाग केला आणि खालचा साईडचा केला तर खूप छान दिसायला ड्रेस खूप छान दिसतो. तर त्यासाठी एवढी महागातली साडी मी कट केलेली आहे. तर पण छान असा ड्रेससुद्धा शिवून तयार होणार आहे. तुम्हाला व्हिडिओच्या एंडला तयार ड्रेसचं फोटो म्हणजे व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे, तो तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर इथं मी ना 2 वेळा फोल्ड केलं आणि इथं पूर्ण उंचीचं माप टाकलं. जेवढी पण कमरेपर्यंतची उंची येते 13 किंवा 14 येते, याच्यापेक्षा जास्त येत नाही. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून माप घ्यायचं कमरेपर्यंतचं. आणि इथं ना नंतर एक लाईन ड्रॉ करून घेतली मी. त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 6, मुंडा पण घेतलेला आहे इथं मी 6च. आणि खाली छातीचं माप कसं, छाती जेवढी पण आपली छाती आहे त्याचा 4था भाग घ्यायचा प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर इथं मी 11 इंचावरती मार्किंग केलं. छातीत 4था माझा 9 होता. आणि पाठीमागच्या मुंड्याचा पण आकार काढून घेतला. खालच्या साईडला जेवढी पण कंबर आहे त्याचा 4था भाग घ्यायचा आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं. टक्स वगैरेसाठी याला घ्यायचं नसतं, कारण हा अंब्रेला कट ड्रेस आपण शिवतोय म्हणून. तर आहे अशी मापे इथं मार्किंग केली आणि आता हे कटिंग पण करून घेते. तर दोन्ही भाग आपले एकाच वेळी कटिंग होणार आहेत, पुढचा आणि पाठीमागचा. म्हणून फक्त पाठीमागच्या मुंड्याचा आकार अगोदर काढून घेतलेला आहे आणि नंतर सेपरेट करून पुढच्या मुंड्याचा एका भागाला आपण आकार काढून घेणार आहोत. तर बघा, उन्हाळा आहे तरीसुद्धा वारं आमच्या इकडं खूप सुटलेलं होतं आज. आणि आज लाईट नव्हती पण काही वाटत नव्हतं, वारं भरपूर सुटलेलं होतं. तर मध्यावरती सुद्धा मी कट देऊन घेतला. दोन्ही भाग आता सेपरेट करून घेते आणि एका भागाला पुढच्या भागाला खोल मुंड्याचा आकार देते. साधारणतः अर्ध्या इंचापासून गोलाकार कट करून घेते. त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे ना, तो मी 5 ठेवलेला आहे तयार. मग अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल 5.5 उंची घेणार आहे. गळा रुंदी 2.5 घेणार आहे. आणि हा बॉक्स तयार करून म्हणजे 5.5 इंच उंची घेऊन हा बॉक्स तयार करून गळ्याचा आकार देऊन घेते. तर कुठलाही आकार तुम्ही इथं काढू शकता. मी सिंपल गोल आकार काढलेला आहे आणि हे आता कट देऊन घेते. तर पाठीमागचा जो गळा आहे तो मी 8.5 घेणार आहे आणि तो पण सेम अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून कटिंग करायचा, म्हणजे 9 इंचावरती मार्किंग करून कटिंग करायचं आहे. तर दोन्ही गळे मी सेपरेट कटिंग केलेले आहेत, कारण पुढचा गळा कमी आहे, पाठीमागचा गळा जास्त आहे याच्यासाठी. तर पाठीमागच्या गळ्यालासुद्धा गळा रुंदी 2.5च घेतलेली आहे आणि खालच्या साईडला सुद्धा गळा रुंदी 2.5च घेतलेली आहे. आणि हे पण कटिंग करून घेते. आणि याला पण मी पाठीमागच्या साईडला सुद्धा सिंपल गोलाकारच काढलेला आहे. तुम्ही कोणत्याही आकाराचा गळा इथं कटिंग करू शकता. तर मला आज वाटलं की तुमच्याशी मी हे शेअर करावं, म्हणून मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या गृहिणींना मशीन चालवता येते पण काय करायचं बाकी त्याचं म्हणजे उपयोग, तर घरच्या घरी तुम्ही असे ड्रेस वगैरे शिवून सेल करू शकता. पण इथं मी जुनी साडी घेतलेली आहे, तुम्ही नवीन कपड्याचे ड्रेस शिवून सेल करू शकता. खूप याला मागणी आहे सध्या मार्केटमध्ये. तर इथंसुद्धा मी डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे आणि इथं काठ जरासे बरे वाटतात म्हणून मी ते बाहीसाठी वापरणार आहे. तर डबल फोल्ड करून घेते आणि इथं बाही कटिंग करणार आहे. बाही जी आहे ती कोपरापर्यंतची बाही मी इथं कटिंग करणार आहे. तर तयार बाही 10 इंचाची होईल. तर प्लस 1 इंच म्हणून मी 11 इंचावरती इथं मार्जिन केलं 1 इंच. आणि या सगळ्याचे अस्तर म्हणून मी साडीचाच वापर केलेला आहे. आतून भागसुद्धा साडीचेच वापरलेले आहेत. तर बाहीची जी रुंदी आहे ती छाती मापाचा 4था एवढी घेतलेली आहे. डाऊन मी बाहीसाठी 3 इंच घेतलेला आहे. खालच्या साईडला बाहीची रुंदी 5.25 म्हणजे टोटल
10 आहे म्हणून मी निम्मच 5.25 घेतलं आणि शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेतलेलं. तर हे बाहीचं सुद्धा कटिंग झाली. याचप्रमाणे मी याला अस्तर म्हणून साडीचाच आतनंसुद्धा वापर करणार आहे, म्हणून 2 बाही आपल्या बाहीच्या आणि नंतर 2 बाही अस्तरच्या असं कटिंग 4 कटिंग करून घेणार आहे. तर पुढच्या भागाचा पाठीमागच्या भागातसुद्धा मी त्याच पद्धतीने कटिंग करणार आहे. नंतर आता राहिलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण खालचा घेरा कटिंग करणार आहोत अंब्रेलाचा. तर अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर करणार आहे. जास्त काही मापे वगैरे लागत नाहीत, खालच्या भागासाठी काहीच मापे लागत नाहीत तसं पाहिलं तर इथं ना मी 4 फोल्डमध्ये उरलेली जी साडी आहे ती 4 फोल्डमध्ये इथं घडी घातलेली आहे आणि एक साईडनं कोपरा जो आहे तो मी दुमडणार आहे. तर बघा इथं हा कोपरा दुमडलेला आहे. तर 4 भागामध्ये साडीची घडी घेतली आणि इथं कोपरा दुमडलेला आहे आणि मस्त असं हे अगोदर प्लेन कापड वगैरे इकडं टिकलं असेल तर ते करून घेते. आणि त्याच्यानंतर ना आपण जो पुढचा भाग कटिंग केलेला होता तो इथं ठेवून दिला, 1 इंच सोडून ठेवून दिलेला आहे. बघा माझ्याकडल्या साईडला 1 इंच सोडलेला आहे आणि मग इथं कटिंग करून घेते. तर खालच्या भागाला काही मापे वगैरे लागत नाहीत, फक्त उंची तेवढी चेक करा म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढी आहे का ते, बाकी काही बघावं लागत नाही. तर मैत्रिणी, तुम्हाला माझे ब्लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वरचा भाग मी कटिंग केला आणि ओपन करून बघितलं तर कसं काय आलेलं आहे कटिंग केल्यानंतर. आणि इथं थोडंसं आकार देऊन घेतला खालच्या साईडला म्हणजे अंब्रेला कटचा छान असा आकार दिसेल. तर दोन्ही आता जिथे जिथे जॉईंट आहे ते कट करून घेते दोन्ही साईडचे पण. आणि मग या पद्धतीने खालच्या भागाला ना खालच्या साईडला म्हणजे आपल्या पायाकडच्या साईडला जो भाग येतो या भागाचा त्याला पिको करून घेणार आहे, दोन्ही भाग एकत्र धरून म्हणजे अस्तर पण होऊन जाते. तर टोटल माझे 4 भाग निघलेले आहेत आणि मग नंतर पिको करून घेते. आणि पिको केल्यानंतर मग पहिल्यांदा खालचा भाग तयार करते आणि नंतर वरचा. तर इथं खालच्या साईडला मी पिको करून घेतलेलं आहे आणि आता दोन्ही भाग जोडून घेते आहे वरच्या साईडनं सुद्धा. तर मी माझे डेली जे डेली म्हणजे माझं कुठलंही काम असू द्या किंवा काय असू द्या ते सगळं मी तुमच्याशी शेअर करत असते. तर आज मला हा साडीपासून हा ड्रेस शिवायचा होता तर तोच मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ड्रेससुद्धा कसा शिवून तयार झालेला आहे तो पण मला कमेंटमध्ये सांगा. तर दोन्ही भाग मी खालचे तयार करून घेतलेले आहेत. खालच्या साईडला पिको केलेला आहे आणि वरती टिप मारून घेतले. तर वरचा भागसुद्धा आता इथं मी स्टिच करून घेत आहे. कमरेपर्यंतचा जो भाग आहे तो सुद्धा मी इथं स्टिच करून घेत आहे. तर ते दोन्ही भाग झाल्यानंतर बाही स्टिच करायची आणि मग आपला ड्रेस जो आहे तो तयार होईल. बघा या पद्धतीने तयार झालेला आहे. आणि नंतर मग बाहीला सुद्धा मी अस्तरची बाही जोडून वगैरे मगच तयार करून घेणार आहे. तर घरच्या घरी साडी अशीच टाकून देऊ वाटत नाही खरं तर. घरच्या घरी हा उपयोग मला तर बेस्ट वाटला, छान वाटला आणि ड्रेस वापरता सुद्धा येईल आणखी. त्यामुळं तर इथंपर्यंत मी शोल्डर वगैरे जोडून घेतलेला आहे. तर याला आता बाही जोडून घेते. बाहीसुद्धा इथं मी तयार करून घेतलेल्या आहेत. बघा दोन्ही बाही तयार करून घेतलेल्या आहेत आणि ते आता जोडून घेऊन फायनल लुक बघा ड्रेसचा. तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.